2 दिवसांपूर्वी मुंबई विमानतळावरील ग्राउंड स्टाफची एजिल कंपनीमध्ये कामगारांच्या प्रश्नांबाबत मनसे आणि ठाकरेंची शिवसेना गट एकत्र आले होते. मात्र यावेळी त्यांनी मांडलेले मुद्दे हे कामगारांची फसवणूक करणारे आणि दिशाभूल करणारे असल्याचा आरोप भाजप प्रणित अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघटनेने केला. आज एजीएलच्या शेकडो कर्मचाऱ्यांसह अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी विमानतळ परिसरात निदर्शने केलीत. यावेळी भाजपच्या समर्थनात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी. 2 दिवसापूर्वीच उद्धव ठाकरेंची सेना आणि मनसे एकत्र आले होते कामगारांच्या लढ्यासाठी आणि त्यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली होती. सर, काय सांगाल? 2 दिवसापूर्वी उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल, मनसेचे नेते उद्धव ठाकरेंचे अरविंद सावंत आणि मनसेचे काही नेते या ठिकाणी आले होते. त्यांनी थेट भाजपवर टीका केली होती. त्यांनी आरोप केला होता भाजपवर. आरोप करण्याशिवाय त्यांच्याकडे काही दुसरं उरलेलंच नाही. गेल्या दीड वर्षापासून कामगारांच्या रेंगाळलेला जो प्रश्न होता तो रवींद्र चव्हाण साहेबांनी भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यामुळे त्यांनी ताबडतोब जेव्हा भारतीय जनता पार्टीचा मेंबरशिप घेतली, आमच्या युनियनची मेंबरशिप घेतली, त्याच्यानंतर चव्हाण साहेबांनी त्याचा सातत्याने पाठपुरावा करून जे 3 महिन्यामध्ये त्यांनी डायरेक्ट अग्रीमेंट केलं. अग्रीमेंट ऑलरेडी त्यांच्याबरोबर चर्चा चालूच होती, त्याचंच इम्प्लिमेंटेशन आपण केलेलं आहे. तुम्ही जर दोन्ही पण सह्या मी तुम्हाला दिलेल्या आहे, दोन्ही कॉप्या, त्या दोन्ही कॉप्यांमध्ये विषय सारखेच आहेत. फक्त त्याच्यामध्ये ऍडिशनल आम्ही एक विषय असा करून घेतलेला आहे की सेंट्रल वेजेस जे लागू करून घ्यायचे होते ते लागू करून घेतले. त्याचा फायदा त्यांना एक लक्षात नाही येते की त्याचा फायदा जो लोकांना होणार आहे तो भविष्यामध्ये त्यांचा व्हीडीए, त्यांचा जो व्हेरिएबल डिअरनेस अलाउन्स आहे तो दर वर्षाला 6-6 महिन्यांनी जो वाढणार आहे ना, त्याचा इम्पॅक्ट लोकांना आहे ना पूर्ण वर्षभरामध्ये मिळणार आहे. कामगारांवर जो अन्याय आहे तो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने केला अशी टीका आता कर्मचारी संघटना आणि भाजपचे नेते करताना पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन समीर सह सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई.